हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन। खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग करणार आहे मी आणि आम्ही जातोय वापस कराडला। तर माहेर पण संपलेला आहे आता आणि आमची सावी पण जाते। कुठे कुठे जायचं सावी? घसरगुंडी खेळायला। आम्हाला फक्त एकच सांगितलं की घसरगुंडी खेळायला जायचंय म्हणून तेवढी खुश आहे। तर जाऊया आमच्या हो आणि जायचंय आईंच्या माहेरी, माझ्या सासूंच्या माहेरी जायचंय आता। आईला पप्पाला आणि भैयांना घेणार आणि मग पुढचा प्लॅन पुढे सांगेन मी कसा ठरतो काय काय। आणि चला निघालोय आता, उशीर झालाय थोडा पण असू देत, काय नाही, बाळ आहे सोबत मला थोडंफार होणारच। जाऊया आणि मी तुम्हाला छान असं आजचा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग करणार आहे, नक्की बघा। आणि मिनी ब्लॉगला तर खूप छान रिस्पॉन्स येतोय माझ्या, पण मोठ्या ब्लॉगला पण करा रिस्पॉन्स आणि छान असे व्ह्यूज द्या। चला मग मी आणखी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते। तर मम्मीच्या घरून येताना म्हणजेच माझ्या माहेरवरून येताना एवढं रडायला येत होतं, पण माझी मम्मी रडत होती म्हणून मी नाही रडली। जर मी रडली असती तर मम्मी खूप जास्त रडली असती, म्हणून मग मी नाही रडले, तसंच कंट्रोल केलं इमोशन्स। आणि ते व्हिडिओ करायला पण नको होता कारण मला नव्हतंच, माझ्या डोळ्यात सगळं पाणीच पाणी होतं, तर कसं हे करणार। परत थोडी गाडी पुढे गेल्यानंतर मी रडली जरा, मग ह्याने म्हटले नको रडू नको रडू, लवकरच वापस घेऊन जातो। तर असे म्हटल्यावर जरा बरं वाटलं आणि मग नंतर परत आले आम्ही मोग्यामध्ये ते गेलो आणि मग डायरेक्ट मी तुम्हाला तुळजापूरचंच दाखवलं आहे व्हिडिओ। तुळजापूरमध्ये गेलो, दर्शन तर काही नाही झालं, पण त्या दिवशी तेवढाच व्हिडिओ केला होता म्हणून पुढे व्हिडिओ केला आहे कंटिन्यू। फुल व्लॉग करायचं ठरवलेलं, मोठा व्लॉग पण नाही झालं करणं, थोडाफारच झालाय। तर मग गावावरून येऊन मला 2 दिवस झाले, 3 तारखेला लगेच शाळा चालू झाली। 2 दिवस तर शाळेतच गेली मी, म्हणजे काहीच झालं नाही। सकाळी उठायचं लवकर आणि निघून जायचं, आणि एक दिवस तर मला फुल 5 वाजेपर्यंत थांबायला लागलं। त्यामुळं मग तुम्ही बघत असाल माझ्या रूमची हालत काय झाली। पूर्ण माझ्या बॅगा काढायच्या राहिल्यात, इकडं सगळं भरलंय। मी आता उद्या आहे सुट्टी, 5 तारखेला सुट्टी आहे, गुरुनानक जयंती आहे, त्यामुळं मग उद्याचा पूर्ण दिवस मला पूर्ण माझी जे काही अनपॅकिंग आहे ते करणार आहे। आणि म्हटलं की मग मोठा व्लॉग तर तेवढाच कसा करणार, म्हणून मग म्हटलं कंटिन्यू करूया। तर गावाला जायला खूप छान वाटतं, बॅग भरायला पण खूप छान वाटतंय, पण आल्यानंतर बॅग अनपॅक करायला बिलकुल नाही आवडत मला, ते बिलकुलच नाही आवडत। का तर भरून भरून यायचं आणि तिथं तर काहीच घालत नाही, नुसतंच भरून येते आणि तिथं फक्त आपलं रोजचे कपडे असतात आणि एकदम ढमळलेलीच असते, सारखी झोपावंच वाटतं। पण नाही, आज आता उद्या करणार आहे ते सगळं। फरशी पुसायला, झाडून काढायला पण मावशीला खूप त्रास व्हायला लागलाय, ते तसंच राहिले, त्यांना झाडता पण नाही येत आहे। मग म्हटलं नाही, आज आता आवरूया। आणि सावी गेले तिकडे, तर शाळेतून आल्यानंतर मी साडी पण नाही काढली, आणि ही साडी कशी वाटते सांगा, माझ्या मम्मीनं मला दिली आहे। तर मम्मी म्हटली घाल, तुला छान वाटेल, मग मी घेऊन आले होते आणि आज घालून गेले। आज दुसराच दिवस होता शाळेचा, पोरं पण आज सगळे आले होते। पहिल्या दिवशी कोणीच नव्हतं आलं, पण टीचरांना तर जायला लागतं म्हणून मग गेले होते मी, पण दुसरा दिवस होता आज आणि सगळे पोरं आले होते। खूप छान वाटलं, खूप दिवसांनी परत एक वेळेस शाळेत। तर बघा, कंटिन्यू करा। आज मी स्वयंपाक येते काय करते आणि माझं एक टाईपचं इव्हिनिंग रुटीन असेल, ते तुम्हाला मी शेअर करेन। तर चला, अगोदर हे हालत जरा नीट करते, छान आवरते आणि मग तुमच्याशी बोलते। चला बोल। हाय गाईज, कसे आहे तुम्ही? मी आत्ताच बाहेर जाऊन खेळून आले। किती गोड बोलतो ग बाबा। बस बाय गाईज। मम्मा कशी म्हणती, हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। हे खायचंय तुला? ऐकलंच असाल सावीचं आत्ताचं बोलणं, एवढं गोड 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 बोलते ती, छान असं बोलली तुम्हा सगळ्यांना। आणि म्हटलं चला आता टाइमपास खूप झाला आणि स्वयंपाकाला लागूया। तर स्वयंपाकामध्ये सावीला पहिलं तर तिला छान अशी मुगाची घरची डाळ दिली मम्मीनं, आणि मग तेच घरची डाळ घालून छान असं तिला चिकट असा भात केला, छान ती खाल्ली पोटभर। आणि मग नंतर परत अजून स्वयंपाकाला हे ते लागायचं होतं, थोडाफार स्वयंपाक झालेला। आणि मग परत वर पण आली रूममध्ये ती, तर रूममध्ये तिने बघा 1 मिनिट शांत बसत नाही, आली की हे ओढ ते ओढ, काहीतरी उचल, सगळं असंच करत असते सारखी। तर मग ते झालं आणि मग लागली स्वयंपाकाला, भाजी काय आमटी हे ते केलेली,
भाकरी असं सगळं केलं होतं, पण जास्त काही दाखवत बसले नाही. म्हटलं उगाच वेळ लागेल आणि म्हणून मग केले तसंच लवकर लवकर स्वयंपाक. आणि सावीला बघत बघत करायला लागतं, ती खेळायला लागले तोपर्यंत मला करून घ्यायला लागतं. आणि छान अशी मी मंडईतनं पपई आणलेली, तर डॉक्टरने सांगितलं की सावीला पपई ते खाऊ घाला, तर मग ते त्याच्यासाठी आणली. आणि मग नंतर रात्रीचे भांडे लावले होते मी मशीनला, तर मशीन गच्च भरून भांडे झाले. आणि मग म्हटलं चला धुवायला घालूया. छान त्याला डिटर्जंट हे ते घातलं मशीनमध्ये आणि मग लावून दिली मशीन. आणि नंतर मग पुढे झालं माझं रुटीन संपलं. तर असंच चालू आहे माझं सध्या, सावीला बघत थोडंफार करते आणि बाकी आई पण करू लागतात. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तर सावी झोपली आहे, हिने पण झोपलेत, मला जास्त जोरात बोलता येत नाही आणि केसाला तेल लावले खूप जास्त. तर म्हटलं चला आता काही नव्हतं दाखवण्यासारखं, म्हटलं आपण आता ब्लॉग एंड करूया. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.